पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज कोजागिरी पौर्णिमा. मंडळी, आमच्या सर्व श्रोते आणि सर्व सबस्क्रायबरना या कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक मनापासून सर्वांना शुभेच्छा. हा अत्यंत असणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या सर्व जे काही या वर्षभरातले महत्त्वाचे दिवस असतात त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुकाराम महाराज या बद्दलचं सांगत असताना आपल्या अभंगामध्ये असं सांगतात, सावध झालो आलो हरीच्या जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जती, पळोनिया गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जती. महाराज म्हणतात की हा जागरणाचा असणारा दिवस आहे, जागृतीचा असणारा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. जागृतीचे किती प्रकार पडतात आपल्याला फक्त माहिती आहे. झोप आणि जागं होणं ही शारीरिक क्रिया आपल्याला माहिती आहे, परंतु शास्त्रामध्ये अज्ञानाला सुद्धा झोप म्हटलेलं आहे, अंधकाराला झोप म्हटलेलं आहे. असे झोपेचे बरेच प्रकार आहेत आणि मनुष्यानं या झोपेतून जागं झालं पाहिजे किंवा जागृत अवस्थेमध्ये आपण असलो पाहिजे असं आपल्याला सर्व शास्त्राने आणि संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये अशी संकल्पना आहे की कोजागिरी दिवशी लक्ष्मी माता मध्यान रात्रीला या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होते आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन को जागरती को जागरती को जागरती असा प्रश्न विचारते. म्हणजे कोण जागा आहे असा प्रश्न लक्ष्मी आई साहेब विचारतात. या संकल्पनेचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की आपण मनुष्यानं सतत तत्पर असलं पाहिजे, कार्यतत्पर असलं पाहिजे, कार्यप्रवीण असलं पाहिजे. आळस, झोप, अज्ञान ह्या सगळ्या गोष्टी जर झटकून टाकल्या आणि मनुष्य कार्यप्रवीण जर राहिला तर त्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा त्याच्यावरती होते आणि अपार धनसंपत्तीचा आलोट अशा प्रकारचा सागर त्याच्या ठिकाणी प्राप्त होतो त्या मनुष्याला. हे सांगण्याकरता ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी मांडलेली आहे. तेव्हा कोजागिरी दिवशी मनुष्यानं जागरण करावं, घरामध्ये दिवे भरपूर लावावेत, दरवाजा उघडा ठेवावा, दरवाजामध्ये दीप लावावा आणि घरामध्ये हास्य, विनोद, गाणी, भजन, कीर्तन जे आपल्या आवडीचे विषय असतील ते करत असं आनंदामध्ये ती रात्र घालवावी आणि लक्ष्मीचं स्वागत करावं. त्या मनुष्याला धनसंपत्ती, वैभव, सुख, समृद्धी ह्या गोष्टीला कधीच ऊन पडत नाही हे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा हा शास्त्राचा अर्थ झाला. संतांनी आपल्याला जे सांगितलं ते अशा पद्धतीने सांगितलं की बाबा रे, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. तुकाराम महाराज म्हणतात की भाईनो, भावानो, आता जागा. झोपला तर खूप, आतापर्यंत झोपा खूप घेतल्या, झोपा काढण्यातच तुमचं सगळं आयुष्य आतापर्यंत गेलंय, पण आता जागा. आता जागा राहण्याची वेळ आलेली आहे. कदाचित तुम्ही झोपेत असला तर तुमची सगळी गोळा पुंजी जमा केलेली आहे ते चोर कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही आणि तुम्हाला पूर्ण नागवं करेल तो. त्याकरता त्या काळरूपी चोरापासून आपल्याला सावध राहायचं आहे, म्हणजे जागा राहायचं आहे, म्हणजे तत्पर राहायचं आहे. आणि जागा राहून काय करायचं? तर नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. ही जागृती आपल्याला संतांनी सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं मनुष्यानं जागा राहिलं पाहिजे. असं आलोट साधारण या कोजागरीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तेव्हा या दिवसाला पौराणिकही अत्यंत महत्त्व आहे. कोणतं पौराणिक महत्त्व आहे? श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. त्यामध्ये रासलीला हा अत्यंत एक महत्त्वाचा विषय, भागवतातला अतिशय गोड विषय आहे. जी भगवंतानी गोपिकांना, ज्या त्याच्या परमभक्त होत्या, परमसखी होत्या गोपिका, त्यांना अक्षय आनंदाची, सुखाची, संघाची प्राप्ती करून देण्याकरता जी रासलीला केली ती मुख्य रासलीला उद्याच्या कोजागिरी दिवशी झाली, आजच्या कोजागिरी दिवशी झालेली आहे. तेव्हा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता.
नाथ महाराज तर सांगतात की ही रासलीला भगवंतानी करून आपल्या परमसखी असणाऱ्या, आपले परमभक्त असणाऱ्या ज्या गोपींना आपल्या संगती सुखाचा जो अनुभव दिला तो किती श्रेष्ठ अनुभव होता हे सांगत असताना नाथ महाराज म्हणतात की भगवंतानी ती रासलीलेची कोजागिरीची रात्र होती ती ब्रह्मदेवाच्या 6 महिन्या इतकी मोठी एक रात्र केलेली होती. म्हणजे मंडळी आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त सांगतो थोडक्यात. सगळी जर गोळा बेरीज करून आपण जर गणित मांडलं तर ब्रह्मदेवाचा एक दिवस 864 कोटी वर्षाचा एक दिवस असतो ब्रह्मदेवाचा 24 तासाचा. म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्षाचा एक ब्रह्मदेवाचा पूर्ण दिवस 24 तासाचा. आणि असे 6 महिने म्हणजे किती होते गणित मला सुद्धा करता येणार नाही, तोंडी करता येणार नाही. 864 गुणिले 180 इतकी वर्ष एवढी मोठी ही रात्र भगवंतानी त्या गोपींना आपल्या संगतीचं सुख देण्याकरता केली. कालचक्र थांबवलं. म्हणजे त्याला एक आधुनिक विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलेलं की काळ हा एका विशिष्ट पॉइंटला थांबवता येतो. भगवंतानी तसा थांबवला आणि एवढी मोठी रात्र केली. किती सुख मिळालं असेल त्या गवळणी नाव. परंतु एकनाथ महाराज असं म्हणतात की रासक्रीडेची राती म्या ब्रह्मसन्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती, वेगे का गभस्ती उगवला. त्या गवळणी अशा म्हणू लागल्या की एवढ्या लवकर कसा काय सूर्य उगवला, रात्र संपली. आता आम्ही कृष्णाच्या संगतीमध्ये आलो, कृष्णाचं संग सुख आता भोगायला लागलो आणि एवढ्यात रात्र संपली. म्हणजे विचार करा, ब्रह्मदेवाच्या 6 महिने एवढी मोठी रात्र करून सुद्धा त्या गोपींना अर्धक्षणा एवढी वाटली. त्या सुखाचं माप आपण कसं म्हणजे मोजायचं, कोणत्या मापानं मोजायचं. अशी ही अत्यंत महत्वाची असणारी कोजागिरीची रात्र आहे. गोपिकांना भगवंताने सुख प्राप्त करून दिलं. कथा कशी आहे थोडक्यात कथा सांगतो. अनेक प्रकारच्या गोपी भगवंताच्या संगत सुखाकरता गोकुळामध्ये जन्माला आलेल्या होत्या. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताने संग सुख दिलेलं आहे. त्यामध्ये काही गोपी अशा आहेत की त्यांनी कात्यायनी नावाचं व्रत केलंय. कात्यायनी व्रत असं आहे, मार्गशीर्ष महिन्याच्या थंडीमध्ये सूर्योदयाबरोबर त्या ठिकाणी नदीला स्नान करायचं आणि कात्यायनी देवीचं पूजन करायचं. कशा करता तर इच्छित वर प्राप्ती करता कुमारिकांनी करायचं ते व्रत आहे. भागवताने सांगितलेलं व्रत आहे ते. इच्छित वर प्राप्ती करता कुमारी मुलींनी ते कात्यायनी व्रत करायचं. 1 महिना मार्गशीर्ष मध्ये सूर्योदयाच्या वेळेला त्या थंडीच्या ऋतूमध्ये, मार्गशीर्ष म्हणजे फुल थंडी असते, त्यावेळेला नदीमध्ये आंघोळ करून कात्यायनीची पूजा करायची आणि त्याचं फलस्वरूप आपल्याला इच्छित वर प्राप्त होतो. त्या गोपिकांनी ते व्रत केलं आणि त्या व्रताची सांगता ज्या दिवशी होती त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना संकेत दाखवण्याकरता, शुभचिन्ह दाखवण्याकरता, त्यांच्या आंघोळीचा शेवटचा दिवस होता महिन्याचा, त्या नदीवरती गेलेल्या होत्या मुली आंघोळीला आणि भगवान परमात्मा तिथे गेले. अर्थात त्या कुमारी मुली म्हणजे हल्लीची कुमारी नव्हे बरं का. कुमारी हल्ली किती वर्षाची असते, 32, 33, 35 अशा वर्षाच्या कुमारी आहेत हल्ली. तसं नव्हे ते. कुमारी या शास्त्रामध्ये शब्द असा आलेला आहे, 8 वर्षाच्या अवस्थेमध्ये असणारी ती मुलगी कुमारी म्हटलेलं आहे. तिथून पुढे तिला किशोरी म्हटलं जातं. तेव्हा अशा त्या कुमारी मुली होत्या आणि त्यांना ती इच्छित वर म्हणजे आपल्याला भगवान कृष्ण प्राप्त व्हावा ही मनामध्ये इच्छा ठेवून त्या ही व्रत करत होत्या. आणि त्यांच्या व्रताचं फळ देण्याकरता भगवान तिथं आले आणि त्या नदीमध्ये आंघोळीला प्रवेश त्यांनी केला. आता अंगावरची वस्त्र काठावरती काढून टाकलेली होती, ठेवलेली होती आणि त्या विवस्त्र अवस्थेमध्ये आता लहान लहान मुली त्यांना कशाचं काय स्त्री पुरुष आणि काम वासना विषय नाही त्यांच्या ठिकाणी. कृष्णचरित्र सांगताना चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जातं. गोपींच्या बरोबर कृष्ण ज्या वेळेला होते त्यावेळेला 8, 9, 10 वर्षाच्या अवस्थेमध्ये होते आणि त्या गोपीच्या 7, 8 वर्षाच्या त्या अवस्थेमध्ये होतात. ह्या अवस्थेतल्या मुला मुलींना ह्या वासना नावाचा विकार असतो का? नैसर्गिक रित्या त्या बघितलं चुकीचं आहे. त्यातून तात्पर्य घ्यायचं आहे. तेव्हा ते वस्त्र वगैरे भगवंताने त्या झाडावरती लपवून ठेवली वगैरे, आपल्याला कथाभाग माहिती आहे सगळा. आणि मग त्या गोपी त्या मुली ज्यावेळेला नदीतून स्नान करून वरती आल्या
आणि बघता तर एकीचंही वस्त्र नाही वरती. मी त्यांनी खालूनच बघितलं, ती झाड कपडे सगळी गेलेली आहेत. कुठे गेली, कुणी नेलं म्हणून बघू लागल्या इकडं तिकडं. तेवढ्या झाडावरून यांनी मुद्दाम बासरी वाजवली. बासरीचा आवाज ऐकला, तसा वरती बघितलं, सगळ्यांची कपडे त्या फांदीला लटकत होती आणि हा एका फांदीच्या आड बसून गंमत बघत होता. त्या म्हणल्या बरा वैऱ्यानं डाव साधला म्हणले. आता काय करायचं, कापडं मागायची कशी? तरी त्यात त्या मुलीने परत हात जोडून विनंती करून म्हणली, कन्हैया आमची वस्त्र दे रे. आम्ही आता या पाण्यातनं बाहेर कसं येणार? एक तर थंडी वाजायला लागलेली आहे, खूप थंडी पडलेली आहे. वस्त्र आम्हाला नेसायच्यात, लवकर दे. भगवंत काही द्यायला तयार नाही. त्यांची गंमतच होऊ दे म्हणून भगवंत थांबलेले आहेत. शेवटी अति विनंती केल्यानंतर भगवंत म्हणले, तुम्हाला एक कळायला पाहिजे होतं की नदीमध्ये गंगेमध्ये स्नान करत असताना विवस्त्र होऊन कधी करायचं नाही, एवढं तुम्हाला कळायला पाहिजे होतं. आणि कारण गंगा ही देवत आहे आणि पलीकडे सूर्यनारायण उगवायला लागलेला आहे, त्याच्यासमोर तुम्ही अशा विवस्त्र राहणार का? तेव्हा हे चुकीचं केलं तुम्ही. मग आता एक प्रायश्चित्त घ्या म्हणे. आणि काय तर तुम्ही सगळे आता वरती या आणि वर हात करून भगवान सूर्यनारायणाला नमस्कार करा. आमची चूक झाली म्हणून क्षमा मागा, लगेच तुमची वस्त्र देतो. असं म्हटल्यानंतर त्या पोरी एकमेकीच्या तोंडाकडे बघून लाजायला लागल्या, काय हसायला लागल्या. आता म्हणली ही पिढा भलती मागं लागली. म्हणले न वरती यावं तर थंडीनं कुडकुडायला लागलेलो आहे आणि वरती यावं तर अंगावर तिळभरही वस्त्र नाही, पण देव तर काही कापड द्यायला तयार नाही. शेवटी मनाचा हिया केला, वरती आल्या, सूर्यनारायण नमस्कार केला आणि भगवंताने पटापट त्यांची वस्त्र देऊन टाकली. हा प्रसंग झाल्यानंतर मग भगवंताने त्या मुलींना सांगितलं की तुमच्या मनातला जो भाव आहे, तुमची जी इच्छा आहे ती मला कळलेली आहे. कारण परमात्मा न सांगता कळे अंतरीची गुज. परमात्म्याला काही सांगावं लागत नाही आपल्या मनात काय आहे. आणि मी ती तुमची इच्छा शरद पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण करीन असं आश्वासन दिलं. आणि पुढच्या येणाऱ्या शरद पौर्णिमेला भगवंताने एक मोठा रासलीला असा त्या ठिकाणी आयोजन केलं. आणि ते करण्याकरता पहिल्यांदा बासरी वादन केलं. सगळ्या गोपींना वनामध्ये बोलवून घेतलं. बोलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, अशा ते वेणूच्या नादाने त्या गोपी वनामध्ये आलेले आहेत. भगवंताने मुद्दाम त्यांची फिरकी घेतली की म्हणे, मुलीनो तुम्ही अशा वनात कशा काय आला? आपलं घरदार सगळे आपली माणसं सोडून रात्री अपरात्री असं वरात येणं चांगलं आहे का? तेव्हा त्या म्हणू लागल्या, तुझ्या बासरीच्या नादानं आम्हाला बोलवलं आणि आम्ही कशा आलो, ओढून खेचायला गेलो आम्हाला कळालं नाही. भगवंताने सांगितलं, मग आता जा परत आपल्या आपल्या घरी. आपले आपले आई वडील, आपले आपले भाऊ बहिणी, आपला परिवार, आपलं कुटुंब, त्यामध्ये माणसानं सुरक्षित राहावं. तेव्हा त्यातल्या काही मुली म्हणल्या, देवा बोलवायची तर लीला तूच केलीस आणि आता जवळ आल्यानंतर तूच आम्हाला परत हाकलून देतोस. तेव्हा भगवंताने त्यातल्या काही विवाह झालेले पण मुली होत्या, गवळणी होत्या, त्या म्हणू लागल्या, देवा तुझ्या प्राप्ती करता म्हणून आम्ही हे सगळं खटाटोप केलेलं आहे. भगवंत म्हटले, पण तुमचा पती, त्याचा संसार ही तुमच्याकरता महत्वाचा आहे. तेव्हा गवळणीने भगवंताला एक गोष्ट सांगितली. काय गोष्ट सांगितली? त्या गवळणी म्हणू लागल्या, कृष्णा एक गोष्ट सांगतो ऐक. म्हणजे काय? एक नवरा बायको होते आणि अतिशय प्रेम दोघांचे एकमेकावर. आणि त्या स्त्रीचा धर्म असा होता की पतीला जेवण घातल्याशिवाय, त्याला अन्न पाणी दिल्याशिवाय आपण तोंडात अन्न घ्यायचं नाही, असा नियम होता. बराच दिवस नियम चालला. कालांतरानं त्या उद्योगासाठी त्या पतीला परगावी जावं लागलं. तेव्हा पत्नीने विचारलं की आता तुम्ही गेल्यानंतर माझा नियम कसा चालवायचा? म्हणजे तुम्हाला जेवण दिल्याशिवाय मी जेवण करणार नाही, हा नियम चालवणार कसा? तेव्हा तो हुशार होता, कुंभाराकडे गेला आणि आपल्याच स्वरूपाचा एक पुतळा तयार करून तिने आणून दिला आणि सांगितलं की मी येईपर्यंत या पुतळ्याला तू माझं स्वरूप समज, ह्याला नैवेद्य अर्पण करेल, तू जेवण कर, मी तुझा नियम मोडणार नाही. तिलाही बरं वाटलं. तो निघून गेला. महिनाभर तो उद्योगासाठी बाहेर गेला होता. तिचा नित्यनियम चालला. त्याला पुतळ्याला आंघोळ घालायची, त्याला कपडे घालायचे, त्याला जेवण म्हणून नैवेद्य द्यायचा, नाश्ता म्हणून द्यायचा, सगळं करायचं नवऱ्याला करतो ते. आणि असा महिना गेल्यानंतर एका महिन्यानं तो परत आला व्यापाराहून. परत आल्यानंतर दरवाजा वाजवला, हाक मारली आपल्या पत्नीला. तिनं आवाज ओळखला. म्हणे काय, कोण आलंय? अगं मी आलेलो आहे. मग तिनं आवाज ओळखला. दार उघड. ती म्हणली थांबा जरा. म्हणली मी नैवेद्य दाखवायला लागलोय आमच्या मालकांना आणि ते नैवेद्य निवांत शिस्तीत त्यांचं जेवण झालं की मी दार उघडते. एवढी गोष्ट सांगून
त्या गवळणीने कृष्णाला विचारलं, कृष्णा आता आम्हाला सांग की प्रत्यक्ष पती आल्यानंतर त्या पुतळ्याची सेवा त्यांनी करत बसावं का तो आलाय प्रत्यक्ष नवरा म्हणून दार उघडावं, त्या स्त्रीनं काय केलं पाहिजे? भगवंतांनी सांगितलं, जोपर्यंत तो येत नव्हता तोपर्यंत त्या पुतळ्याची सेवा तिच्याकरता धर्म होता, पण तो प्रत्यक्षात आल्यानंतर त्या पुतळ्याची सेवा करणं तिला गरजेचं नव्हतं. तिनं पटकन दार उघड्यानं त्याला आत घ्यायला पाहिजे होती, त्याची सेवा करायला पाहिजे होती. त्या गोपिकेने टाळ्या वाजवल्या, वा 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 म्हणले, कृष्णा हेच आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जोपर्यंत तुझी प्राप्ती आम्हाला होत नव्हती, तू भेटत नव्हतास, तोपर्यंत हा संसार, हा पती, ही मुलं बाळ, हे घरदार हा आमचा धर्म होता. तो आज आम्हाला प्राप्त झालेला आहे. सच्चिदानंद आनंद घन असणारा परमात्मा तो आम्हाला मिळालास. आता तुझ्याशिवाय आम्हाला व्यतिरिक्त या बाकीच्या कशाचं काही घेणं देणं नाही. भगवंताला त्यांचं उत्तर ऐकून आनंद वाटला आणि मग भगवंताने रासलीला हा खेळ रचून सगळ्या गोपिकांना मनसोक्त अशा प्रकारचा, ज्यांची ज्यांची जशी जशी इच्छा असेल, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, ज्याची जशी इच्छा असेल तशी तशी सगळ्यांची इच्छा पूर्ण करून रासलीलेचा आनंद भगवंताने कोजागिरीच्या दिवशी दिला. आणि तीच ब्रह्मदेवाच्या 6 महिन्या इतकी मोठी रात्र केलेली होती, तरी भगवत सुखाचा आनंद घेऊन त्यांना तृप्ती झाली नाही. एवढा हा भगवत सुखाचा आनंद त्यांना गवळणी प्राप्त करून दिला. तोच आनंद तुम्हा आम्हाला सुद्धा या भगवंताच्या कृपेने मिळावा, याकरता आपणही कोजागिरीच्या रात्रीला भजन, पूजन, जागरण, आनंद, हास्य, विनोद, गाणी अशा पद्धतीनं ही रात्र आनंदात घालवावी. आपल्या मनातला सुटकीपणा, आपल्या मनातलं नैराश्य, आपल्या मनातली उदासीनता ही सगळी घालवून आपण आनंदमय व्हावं, हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण शरद ऋतू सुरू झाल्यामुळं आभाळाला आलेलं मरगळही संपलेली असते, वातावरणातली निसर्गातली उदासीनताही संपलेली असते, प्रफुल्लित निसर्ग सर्वत्र झालेला असतो आणि त्याचा आनंद मनुष्यानं घ्यावा, याकरता ही कोजागिरी असणारी हे व्रत आहे. आणि ते आज असल्यामुळं मंडळी आपण त्या सगळ्याचा आनंद अवश्य घेऊया आणि भगवत कृपेला पात्र होऊया, एवढंच या निमित्तानं सांगून आजच्या भागाची मंडळी या ठिकाणी मी समाप्ती करतो. तेव्हा आजचंही चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत याची माहिती जरूर द्या. मंडळी भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.